बौना फिर भी बौना है, चाहे पर्वत के शिखर पर खड़ा हो, और देवता फिर भी देवता है, चाहे कुएं की गहराई में छुपा हो. कसा काय मंडळी, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपल्या डेली ब्लॉगचा डे 11वा. तर आज आहे सॅटरडे. आता मी जिममध्ये आलेलो आहे आणि आज आहे माझे लेग्सचा वर्कआउट आहे. आज फ्री स्क्वॉट्स वगैरे घेतले आहेत, त्यामुळे थोडासा दम लागला आहे. पुढे व्हिडिओ बघत राहा. अजूनही लेग्सचा वर्कआउट मी आज थोडा टाकणार आहे व्हिडिओमध्ये, तर बघत राहा तुम्ही. तर गाईस, तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे. ती मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी ब्लॉग नाही करणार आहे, डेली ब्लॉग बंद करणार आहे. तर आमच्या जिमचे एक मेंबर आहेत ओंकार सर, त्यांनी मला स्पेशल गिफ्ट आणलं आहे. ते बोलतात की ब्लॉग्स तू बंद नको करूस, कंटिन्यू कर, चांगला करतोय. तर त्यांनी मला एक गिफ्ट दिलेलं आहे. तर त्याबद्दल थँक्यू सो मच ओंकार सर. बेस्ट ऑफ लक तुला, आणि खूप चांगलं करतोयस. नेहमी पुढे जेव्हा गिवअप करतात ना, मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मोटिवेशन म्हणून मी तुला दिला. थँक्यू. तुम्ही आम्हाला जेव्हा हार्ड वाटतं ना, जेव्हा आम्ही काहीतरी करतो आणि डंबल्स वर येत नाही ना, तेव्हा तू सपोर्ट करत ना, तसं आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार. नक्कीच मी करत राहीन असंच आता ब्लॉग कंटिन्यू. थँक्यू. अरे राहुल्या, काय बोलतो तू? माझी रील बिल बघतोच, बोलतो एवढं मला सांगतोय असं कर तसं कर. अजिबात बघत नाही, मला बिलकुल आवडत नाही. तर हा बघा, हा आहे ना माझा मित्र आहे, चांगला मित्र आहे एकदम. अजिबात नाही याचा मित्र. हा बोलतोय मला, बघत नाही एकदम. मला बोलतोय हे कर तू, ते कर, असं कर, सजेशन देतोय. तू काय एवढं खास नाही करत आहे, असं तसं. आणि ह्याने मला सबस्क्राईब नाही केलंय. ह्याला माझं नाव नाही लिहिता येते यूट्यूबला, सर्च करता नाही येते, आणि हा मला शिकवतोय. ह्याचं म्हणणं काय की तू खायला जा आणि त्याचे व्हिडिओ टाक. अरे मी फिटनेस ट्रेनर आहे, मी ब्लॉगर नाही आहे, फूड ब्लॉगर नाही. अरे ठीक आहे राहुल्या, तू किती शिकत आहे, तुझीच जाणार आहे. बोलताना विचार कर. ते काय, अरे इन्स्टाची स्टोरी दाखवतोय गायचा. ह्याला यूट्यूबला माझं चॅनल सर्च पण करता येत नाही, आणि हा माझा मित्र आहे चांगला, किती वर्ष झाले. आणि मला बोलतो मी तुझे ब्लॉग बनवले, तू एक एकच टाकतोय. 2 ब्लॉग बघितलेत फक्त, ब्लॉग पण नाही, रील मी टाकलेत ना त्या बघितल्यात, त्याच्यावरून आम्हाला जज करतो. बोला, आपलेच असेल तर बाहेरचे काय म्हणजे कसे सपोर्ट करतील ना. राहुल, तू दाखव ना माझं चॅनल सर्च करून. बरं सबस्क्राईब केले का ते तरी दाखव. काय 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 करतो? ह्याला सबस्क्राईब बोलता नाही येते आणि आम्हाला जज करतो इथे बसून. म्हणजे काय फायदा आहे याचा आयुष्यात, आम्हाला शिकवतोय. बोल ना, दाखव यूट्यूब, दाखव ना, दाखव यूट्यूब दाखव, सबस्क्राईब कर. तुम्हाला याच्यावरून कळत असेल की आपलं कोण असतं आणि बाहेरचं परका कोण असतं. आज मला एका जिममधल्या मेंबरने तू कर म्हणून, त्याने माझी ओळख पण नाही त्या माणसाची जास्त, तरी त्याने मला ट्रायपॉड आणून दिला. आणि हे माझे 15 वर्षाचे मित्र, हे मला सांगतायत की तू निघ, तुला काही येत नाही. त्याला सबस्क्राईब नाही कर, जाऊ द्या, ह्याला हे नाही करता येते, साधं सर्च नाही करता येते माझं यूट्यूबला, आणि हा मला शिकवतोय. हा माझा मित्र आहे. तर लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूची माणसं कशी आहेत आणि कशी नाही, आणि जे चांगली आहेत त्यांच्यासोबतच राहावा. आणि ह्यांच्या आईची गांड. माफ करना, मैं उससे मैं इधर उधर निकल जाता हूँ. गाई सर, आमचं दर वीकचं शेड्यूल आहे, रिच्युअल्स. हा आणि मी, आम्ही येतो पेट्रोल टाकायला दर हफ्त्याला. पेट्रोल टाकलेलं आहे आणि मस्त वाटतं यार रात्रीचं फिरायला. नाईट लाईफ है ना, म्हणजे रात्री मस्त जेवून बिवून 10-10:30ला जायचं पेट्रोल टाकायला, आणि मग नजारा बघत 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 आरामात. गाईस, तुम्हाला मी जो व्हिडिओ दाखवला बघा मागाशी, मित्राचा, माझ्या चांगला मित्र आहे माझा, असं नाही, बट तो काय माहिती कधी मला नाही ॲप्रिशिएट करतच नाही. आणि त्याने मला सबस्क्राईब पण नाही केले, आणि त्याला माझं चॅनलचं नाव, म्हणजे चॅनलचं नाव पण नाही माहिती, आणि त्याला सर्च पण करता येत नाही, आणि तो मला जज करतो, तो मला काय काय बोलतो. लास्ट टाईम पण असंच रीलवरून बोलला होता की काय बनवतोय, काहीतरी दुसरं कर, हे कर. म्हणजे काय माहिती असा का बोलतो, बट ठीक आहे, माझा मित्रच आहे तो. या गोष्टीवरून तर मी काय त्याच्याशी जास्त वाद नाही घालू शकत. त्याची मर्जी, तो काही विचार करेल. आपल्याला तर करत राहायचं आहे. आज बघितलं ना, त्या सरांनी, ओंकार सरांनी आपल्याला चांगलं गिफ्ट दिलं, तर
अशा लोकांचे हे घेऊन विचार करून मी पुढे जाणार. मला कमेंट पण आल्या, मेसेज केले की नको करू, चांगलं करतोय, कशाला. स्टार्टिंग आहे माझी, पण हळूहळू मी पण शिकेल कसं काय नाही. आत्ताची तर महिना पण नाही झाला मला ब्लॉग चालू करून. मी प्रयत्न करतोय डेली ब्लॉग टाकायचे. आणि डेली ब्लॉग आहे बोलल्यावरती माझी डेलीचीच लाईफ येणार ना. मी दुसरं काय ॲड करू त्याच्यामध्ये. आता मला सगळे कामाला जातात, मी पण कामाला जातो. जेव्हा मी मोठा यूट्यूबर होईल देईल काम मी सोडून आणि मग टाकत जाईल भारी भारी काय. पण सध्या तरी मला इथून सुरुवात करायला लागेल. सकाळी मी माझी सुरुवात जिमनेच होते, तर मग मी जिमच दाखवणार ना. तिथून पुढे मी दाखवतो वेगळं जे होतं ते. सगळे दिवस सेम नसतात. म्हणजे यार थोडं माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला ॲप्रिशिएट नाही ना करताय तर तुम्ही वाईट पण बोलू नका यार. आणि हा बघा, हा आहे ना सुजल आहे, माझ्या बिल्डिंगमधला आहे. हा माझ्यापेक्षा कमीत कमी 8-9 वर्ष लहान आहे. आणि हा माझ्याबरोबर येतो, मला हेल्प करतो. म्हणजे हा बोलू शकतो ना, अरे क्या मतलब है, मोठा आहे पोरगा, मी कशाला यायचं ना. पण तो मला चांगलं बोलतो कधी पण की आप अच्छा कर रहे हो दादा, आप करो. हो, त्याला रील बनवायला बोलवलं तर तो येतो, शूट करतो, सजेशन देतो. तुम्ही चांगल्या वेळेने जर मला सजेशन दिले तर मी नक्कीच ऐकेन. तुम्ही जर मोठेपणा केला आणि तुम्हाला साधं सर्च नाही करता येत यूट्यूब चॅनल आणि तुम्ही मोठेपणा करणार, काय तुमचं म्हणजे काय चुकी आहे तुम्ही, चुकी या. तर आता आम्ही वॉक करतो आहे. काय उद्या तशी पण संडे सुट्टी आहे, तर त्या मित्राला पण सुट्टी आहे. असंच आम्ही वॉक करतो आहे जस्ट. आणि व्लॉग पण संपवतो इथे आता. तर आजचा तुम्ही व्लॉग बघितलाच असेल पूर्ण. तर 2 गोष्टी तुम्ही बघितल्या असतील त्याच्यामध्ये, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. तर काय बोलू काय आता. एक जण होता तो माझा मित्र नव्हता, तो ओळखीचा होता फक्त. आणि एक होता जो 15 वर्ष झाले मित्र आहे. तर बघा कसं आता काय. बाकी एवढं हेच म्हणणं आहे की काय आता तो काय बोलूँ मी तरी यार. गाइस तुम्हाला पण ना, जिंदगी झाट है, खाने वाले आट है, देखने वाले 1760 है. बौना फिर भी बौना है, चाहे पर्वत के शिखर पर खड़ा हो. और देवता फिर भी देवता है, चाहे कुएं की गहराई में छुपा हो. अब उनको किसी को प्रूव करने की ज़रूरत नहीं है. वहाँ सूरज को उसका प्रमाण देने की क्या ज़रूरत. उसको पता है उसका प्रकाश ही उसका प्रमाण है और उसमें तेज है, नहीं क्या. ओके गाईज, आता मी इथे माझा व्लॉग संपवतो. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय बाय गाईज.